शेतकरी बंधूंनो, मी संतोष माने, मल्टीप्लायर अधिकृत विक्रेता, मुक्काम पोस्ट सातारी, तालुका उमरखेड. आज रोजी सालगणी येथील रामचंद्र पाटील यांच्या शेतामध्ये कपाशीचा प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो. तर रामचंद्र पाटील यांनी या कपाशीच्या प्लॉटला काय काय वापरलं तर त्याबद्दलच त्यांच्याकडूनच विचारणा घेऊ. राम राम दादा. राम. या कापसाच्या प्लॉटला काय काय वापरलं आपण? खत किंवा दुसरं सेंद्रिय खत वगैरे काय वापरलं का? सेंद्रिय खत काय वापरलं नाही, बरं. हेच आपलं रासायनिक खत. रासायनिक खत आणि दुसरं मल्टीप्लायर वगैरे वापर ते वापरलं ना 2 वेळेस. 2 वेळेस. हा. कसं म्हणजे फवारणी? एक वेळ खतामध्ये मिसळून टाकलं हां, आणि एक वेळेस फवारणी केली. एकदा फवारणी केली. तर त्याच्या वापरामुळं दरवर्षी जे आपले कापूस होते त्याच्यापेक्षा काय फरक वाटते का? फरक तर आहे बा, थोडंसं चांगलं आहे क्वालिटी. क्वालिटी चांगली आहे. हो हिरवीगार याची पानाची कळा आहे हो आणि फुटवे पण भरपूर निघालेले आहेत. हो, फुटवे भरपूर निघालेत आणि बेरिंग पण चांगलं आहे हो, आणि पानं हिरवेगार, जाडी आहे पानाची. हो. तर अधिक माहिती करता संपर्क करा संतोष विठ्ठलराव माने, रंजना संतोष माने, ब्रँच ऑफिस उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ.